तोंडात जळतंय, अल्सरमुळे खाणं पिणं अवघड झालंय आणि कधी कधी तर पेशंट सांगतात की पाणी पिणं सुद्धा कठीण झालंय. काय कराल अशा वेळेस? आणि तोंड येणं हा आजार जरी किरकोळ वाटत असला तरी तो आपल्या दैनंदिन जीवनावर आणि खाण्यावर परिणाम करतो. त्याच्यामुळे किरकोळ वाटणारा आजार हा गंभीर रूप सुद्धा धारण करू शकतो. आता याच्यावर सर्वात अत्याधुनिक आणि वेदनारहित जो लवकर काम करतो असा इलाज म्हणजे लो लेवल लेझर थेरपी. आता हा अत्याधुनिक आहे आणि वेदनारहित आहे. तर नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका साखोळकर. मी ओरल मेडिसिन म्हणजेच तोंडाचे निदान तज्ज्ञ आहे आणि तोंड येणे याची ही माझी स्पेशालिटी असल्यामुळे त्याचे निदान आणि त्याच्यावर होणारे अत्याधुनिक उपचार हे मी नियमितपणे पेशंट्सना देते. तर आता ही लेझर काय करते तर ती एक शांत असा प्रकाश सोडते आणि त्याच्यामुळे जखमा भरायला मदत होते, नर्व शांत होतात आणि ज्या जखमा उशिरा भरतात त्या लवकर लवकर भरायला मदत होते. ते खोलपर्यंत जाऊन पेशींमध्ये सूज कमी करते, म्हणून याचे परिणाम हे लवकर होतात. तर नक्की लो लेवल लेझर थेरपी म्हणजे काय असतं हे आपण समजून घेऊ. तर ही लेझर म्हणजे गरम करणारी किंवा सर्जिकल लेझर जे जाळतात तशी लेझर नसून हा फक्त एक लाईट असतो. ती अलगद जेव्हा आपण तोंड येण्यावर फिरवतो तेव्हा जेव्हा ती योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीत दिली जाते तेव्हा तोंड येण्यापासून किंवा जळण्यापासून ताबडतोब आणि लवकर आराम मिळतो. ही पूर्णपणे वेदनारहित आहे. ही 5 ते 10 मिनिटात थेरपी होऊन जाते. ही अत्याधुनिक आहे आणि योग्य वेळात आणि योग्य प्रमाणात योग्य पेशंटमध्ये ती दिली तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये. ही अतिशय सुरक्षित आहे. पण आता जेव्हा आपण ही थेरपी देतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे की ते जे तोंड आलेलं आहे किंवा तोंडातली जखम आहे त्याचं योग्य निदान झालेलं आवश्यक आहे. आणि जेव्हा आम्हाला खात्री असते की हे याचं निदान बरोबर आहे, ही कॅन्सर सारखा गंभीर आजार नाही, तेव्हाच आम्ही पेशंटला ही थेरपी सुचवतो. लक्षात घ्या, ट्रीटमेंट कुठलीही असू दे, योग्य निदान हेच सगळ्यात महत्वाचं असतं, कारण योग्य निदान हीच योग्य उपचाराची पहिली पायरी आहे. तर तोंड येण्यापासून तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणी हे सारखे तोंड येण्यापासून, तोंडाची आग अशा आजारापासून जर त्रस्त असतील तर नक्कीच लो लेवल लेझर थेरपी किंवा फोटोबायोमॉड्युलेशन याचा विचार तुम्ही करू शकता. धन्यवाद.